परिषदेच्या यादीवरून भाजपचा सावध पवित्रा। अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी करणार जाहीर। 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्लीच्या दौऱ्यावर। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। तर मराठी बोलणार नाही हा माज खपवून घेतला जाणार नाही, सरनाईक यांनी ठणकावलं। बुलढाण्यामध्ये आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढणार। बुलढाण्यामध्ये आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार। प्रकाशक प्रशांत आंबेंसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होणार सहभागी। कोल्हापूरमध्ये परतवाड्यासारखी घटना। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार। आरोपी शाहिद सनदे याला अटक। पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदची हाक। दाऊदचा हस्तक सलीम डोलाला भारतामध्ये आणलं। काल इस्तंबूलमध्ये झाली अटक। मुंबई पोलीस सलीम डोलाचा ताबा घेण्याची शक्यता। सलीम डोला सांभाळत होता दाऊदचा ड्रग्जचा आंतरराष्ट्रीय व्यापार। मीरा रोडमधल्या चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी सुरू। आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीमध्ये आयसिस, जिहाद, गाझा शब्दांचा उल्लेख। सूत्रांची माहिती। टीसीएस धर्मांतराची मोडस ऑपरेंडी कोर्टामधल्या युक्तिवादाच्या दरम्यान उघड। पीडित मुलीला मलेशियाला पाठवण्याचा होता कट। धर्मांतरासाठी मालेगावामधले काही जण देखील सहभागी। आरोपींनी पीडितेचं नावही बदललं। हॉर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। आठवडाभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर। महाराष्ट्रासह देशभरामध्ये 50शी जवळ पारा। उष्णतेने सर्वसामान्य बेहाल। अमरावती, वर्ध्यामध्ये तापमान 46 अंशांवर। तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज।